कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हो मास्तरीन बाई, दिसत्या उभ्या का तुम्ही? काय दातखिळी बसली का काय तुमची? सांगा, का मारलं तुम्ही त्या पोराला? नाही म्हणजे सध्या तुमचं डोसकं ठिकाण्यावर नाही, तुम्हाला आमचं लई राग आलाय म्हणून असं येड्यावानी वागायला लागलाय तुम्ही। हे समजत हवंय हो आम्हाला। पण तुम्ही एवढ्या खालच्या थराला जाल असं वाटलं नव्हतं आम्हाला। एवढ्या बारक्या पोराला मारलं तुम्ही। तुमचा राग, तुमचं काय म्हणतात ते फ्रस्ट्रेशन, ते एवढ्या लेकरावर काढलं तुम्ही। हा, एवढा लहान पिल्लू आहे ती, किती मारलं त्याला बघितलं? तुम्हाला काय येड्याचे झटके बिटके यायला लागले की काय? हा, का मारलं त्याला सांगा की? आता हे प्रकरण वाढलं तर जाशीला नव 12च्या भावात। आमच्या शाळेचं नाव खराब करू लागलं तुम्ही। एवढी भाषणबाजी करते तुम्ही। हा, मुलं शिकली पाहिजे आणि आता काय करता? त्याच पोरांना मारता तुम्ही असं? अहो, शाळेतली मुलं आपली जबाबदारी आहे, काय कळतं का नाही तुम्हाला? मला कळतं, माझी जबाबदारी, माझं काम मला कळतं सगळं। हा, कळतंय म्हणे। आता कळत असतं तुम्ही असं वागला नसता, मारलं नसतं त्या पोराला। मी नाही मारलंय त्याला, असं मी कधीच करणार नाही। हो, पण ते पोरग तर तुमच्या नावानं बोंबलतय ना व। त्याचे आई बाप बघितलेत का कसे पिसाटलेत ते? आता आम्ही इथं आहोत म्हणून ते थांबलेत, आता कवाच तुम्हाला पोलीस स्टेशनात घेऊन गेले असते। अहो, पण मी काही केलंच नाहीये तर का नेतील मला पोलिसात? आहे का आता एवढं बदडलं त्या पोराला आणि आता म्हणताय काय केलं? मी नाही मारलंय त्या मुलाला, आणि मी मारलंय याचा काही पुरावा आहे का तुमच्याकडे? अहो, ते पोरगा सांगतोय की त्याच्या तोंडानं। तो खोटं बोलतोय। आम्हाला वाटतंय की तुम्ही खोटं बोलताय। मी कधीच खोटं बोलत नाही मॅडम। हे बघा, आम्ही समजू शकतोय सध्या तुम्ही जरा इथनं हल्लाय म्हणून, त्यामुळे तुम्ही काय बोलताय, काय वागताय, काय करताय हे तुम्हाला कळना झाले। काय म्हणतात ते डिप्रेशन, ते आलंय म्हणून असं येड्यावानी वागायला लागलाय तुम्ही। मला वेडं ठरवण्याचं एक कारस्थान फसलं म्हणून तुम्ही दुसरं कारस्थान रचताय का? नाही नाही, हे काय मला पटलेलं नाही। काय पटलं नाही? हेच की मास्तरीनबाई सुखी नाहीत आमच्या घरात। अहो, नाहीच आहे ती सुट्टी। अहो, असं नाही आहे बाबा, कायम फुलासारखं जपलंय आम्ही मास्तरीनबाईशी। त्या जे म्हणतील की नाही ते सगळं करत आलो मी पहिल्या दिवसापासून। त्या मला म्हणले शिका, मी शिक्षण सुद्धा सुरू केलं आमच्या आईसाहेबांना मान्य नसताना। आता मागं त्या म्हणल्या फॅक्टरीत तुम्ही महिलांसाठी जरा रोजगार सुरू करा म्हणल्या। 100 महिलांना आम्ही नोकऱ्या दिल्या फॅक्टरीत। हे म्हणजे उदाहरण दाखल, पण त्यांनी जे काय सांगितलं ना ते सगळं केलं। त्यांचं मन आम्ही कवाच मोडलं नाही, त्यांचं सगळं ऐकत आलो, पण त्यांनी आमचं नाही ऐकलं। त्यांनी काय केलं, थेट बॅग उचलली आणि इकडे आल्यावर चूक केली होती। हो, चुकलं ना तिचं, तिचं खूप चुकलं। तुमच्याशी लग्नाला हो म्हणाली ना, हेच तिचं चुकलं। अहो, नव्हतं करायचं तिला अशिक्षित मुलाशी लग्न, तरी केलं तिने। काय लावले अशिक्षित अशिक्षित बाबा? मान्य आहे की लगीन झालं तेव्हा आमचं काही शिक्षण एवढं जास्त नव्हतं, ते तुम्हाला सांगितलं बी होतं। आणि त्यातनी जसा नवरा पाहिजे होता तसा मी नव्हतोच, हे मला बी माहीत आहे। तेव्हा बी म्हणलंच होतं, पण नंतर मी शिक्षणाला सुरुवात केलीच की त्या म्हणल्या म्हणून। जे काय करालोय ते त्यांच्यासाठीच करालोय, कारण प्रेम आहे आमचं त्यांच्यावर, मनापासून नाही, खोटं सांगत नाही। अहो, प्रेम आहे हे नुसतं बोलून भागत नाही, वागावंही लागतं तसं। आता सगळं तर त्यांच्या मनासारखं केलं की हो, आता अजून काय वागलं पाहिजे आम्ही, तुम्ही सांगा बरं। पहिल्या दिवसापासून जमवून घ्यायचा, जुळवून घ्यायचा मी लय मनापासून प्रयत्न करतोय, पण त्या आता हट्टाला तर पेटल्यात। काय करायचं आम्ही सांगा बरं? तक्रार करून टाकली डायरेक्ट आई साहेबांविरुद्ध। हे काय बरं आहे काय? काय ऐकायला तयार नाहीत, काय नाही। तुम्हाला माहित आहे त्या माघार घेतच नाही अजिबात, मागं हटायलाच तयार नाहीत। का कमीपणा घ्यायचा तिने? का हटायचं माग? सांगा ना मॅडम, मला वेडं बनवण्यासाठी तुम्ही नवीन कारस्थान रचताय का? आम्ही कशाला कारस्थान रचू? बरीच कारण असतील तुमच्याकडे, तसंही तुम्हाला मी त्या घरात नकोच होते। आमचं तुमच्यासारखं नाही हो बाई। हा, घरचा विषय घरात, शाळेतला विषय शाळेत, आम्ही सगळे एकत्र नाही करत। आला राग,
काढला पोरावर असं नाही करत आम्ही. ज्याचा राग आम्ही त्याच्यावरच काढतोय. केवढं मारलं त्या पोराला, हा केवढं मारलं. खोक पडली पार त्याच्या कपाळाला. कुठं डोळ्याला लागलं असतं तर केवढ्यावर गेलं असतं. लई सेन्सिटिव्ह मॅटर आहे हो. कळतंय का तुम्हाला? काय बघताय काय आमच्याकडं? असं भीती नाही का वाटत हो तुम्हाला? कर नाही त्याला डर कशाला? लई हुशार आहे तुम्ही मास्तरबाई. लई बोलायला येतंय तुम्हाला. पण आता बोलून काय बी उपयोग नाही. कारण त्या पोराचे आईबाप आमच्याकडे बघून गप बसलेत. नाही तर कवाच घेऊन गेले असते तुम्हाला पोलीस स्टेशनात. काय सोपं वाटतंय का हे प्रकरण? नाही नाही, हे शक्यच नाहीये. अक्षरा कुठल्या मुलावर हात उचलेल हे होऊच शकत नाही. तेच तर ना, मला तर ऐकून धक्काच बसलाय. काय नाही ग, ह्या मुलांचंच काहीतरी झालं असेल. हो ना, मलाही असंच वाटतंय. हल्लीच्या मुलांचं कशावरूनही भांडण होतं. हो, पण त्याने अक्षराचंच नाव कशाला घेतलं? कुणाला काढणार नोकरीवरनं? अक्षदाला. आता जर का ती आम्हाला शाळेत दिसली तर आम्ही तुम्हाला शाळेबाहेर पाठवू. तिच्याशी मला असं नाही बोलता येणार. तुम्ही नाही केलं तरी सुद्धा हे काम कुणी ना कुणी करणार. फुलपगारे सर, तुम्ही बोलत का नाही आहात? असं का बोलला असेल संकेत? आणि त्यांनी अक्षराचंच नाव का घ्यावं? आपल्या शाळेत आपण मुलांना मारत वगैरे कधीच नाही. मग हे मध्येच काय झालं? मला अक्षराची खूप काळजी वाटते. बिचारी केवढं करते शाळेसाठी आणि तिच्यावरच काही ना काही संकट येत असतात. हो ना, आता तर भुवनेश्वरी मॅडम पण इथे आल्यात. त्यामुळे मला इतकं टेन्शन आलंय ना. सर, आपण अक्षरासाठी काहीतरी करायला हवं. तिच्यासाठी स्टँड घ्यायला हवा. ती असं करूच शकत नाही. काहीतरी करायला तर हवंच आहे. आलोच मी. कुठल्या जगात आहात तुम्ही? तुम्हाला माहिती तरी आहे का तुमच्या पाठीमागे तुमच्या घरातली लोक तिच्याशी कसं वागतात ते? आणि काय म्हणालात तुम्ही? फुलासारखं जपता तुम्ही तिला? अहो, तसं असतं तर ती तुमचं घर सोडून माहेरी आली असती का? तुमच्या घरात सारखी भांडणं, सारखे वाद आणि रिस्पेक्ट शून्य. आता भांडणं कुठल्या नवरा बायकोत होत नाही सांगा बरं. तशी झाली आमच्यात बी. म्हणताना काय लगेच घर सोडून जायचं? मी त्यासनी घेऊन जायला आलतो बी, पण आमची भेट झाली नाही. त्यात माझी काय चूक आहे सांगा बरं? मी प्रयत्न केला भांडणं मिटवायचा, पण त्या असं काय वागायचं माझं डोसका उठवायचं. अहो, ती पण आली होती ना मग तुम्हाला भेटायला. तुम्ही कुठं नीट बोललात तिच्याशी? तिला संसार हवाय म्हणून ती धडपड करते. तर तुम्ही नीट बोललात तिच्याशी? नुसते भांडताय, तिचा रिस्पेक्ट करत नाहीये. आणि तुम्ही काय सांगता हो मला की ती घर सोडून आली म्हणून? सांगा ना, कुठल्या मुलीला आवडेल बॅग भरून माहेरी यायला? ही वेळ तुम्ही आणली तिच्यावर म्हणून ती माहेरी आली. आणि आणखीन एक सांगतो अधिपतीराव तुम्हाला, हे शिकल्या सवरलेल्या माणसांचं घर आहे. लग्न पवित्र मानतो आम्ही. नात्यात जसं प्रेम हवं, विश्वास हवा, तसा आदरही हवा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.